हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर कशा आहात सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण मजेत असाल. आणि आत्ता वाजले सकाळचे 8:30. तर आत्ता आमच्या श्रीषा मॅडम उठल्या, तर मग मी तिला घेण्यासाठीच आले होते. तर म्हटलं की ती झोपली होती, त्याच्यामुळे म्हटलं की तोपर्यंत आपला चहा वगैरे स्वयंपाक पण झाला आहे. तर स्वयंपाक वगैरे करून घ्यावात म्हटलं, जेणेकरून मग बाकीचे काम करायला मग मोकळं. आणि ती उठली ना की मग तिला थोडा वेळ घ्यावाच लागतं. कधी रडते कधी नाही रडत, पण तसं तिला घ्यावं लागतं थोड्या वेळ. कारण आता बाकी सगळे कपडे वगैरे ते सगळं तसंच आहे. म्हटलं की लगेच सगळं जिथं तिथं ठेवून घेऊयात. आणि मग बाकीचं पण आज गुरुवार आहे, तर गुरुवारचं आजच्याला गुरुवार पण आहे, म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आजच्याला. तर आजच्याला उपवास पण आहे. आणि बाकीचं थोडंसं आपलं जे उद्यापन असतं शेवटच्या गुरुवारी करतात, तर ते आम्ही पण करणार आहोत. पण आता ते डायरेक्टली संध्याकाळी राहील. तर यापुढे तुम्हाला कंटिन्यू म्हणजे लॉगमध्ये पाहायला भेटेलच ते. पण आता मॉर्निंगमध्ये तर आत्ता सध्या बाकीचं काम वगैरे जे आहेत म्हणजे फरशी वगैरे ते सगळं पुसायचं बाकी आहे. तर मग ते सगळं आवरल्यानंतरच मग मी तुमच्यासोबत बाकीचं जे काय आहे ते तसं तुमच्यासोबत मी हळूहळू शेअर करेलच. आणि आजच्याला श्रीषाचे पप्पा पण येणार आहेत, तर त्याच्यामुळे मग आम्हाला त्यांना रिसीव्ह करायला पण जायचं आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही या म्हणून, कारण की या अगोदर ते फ्लाईटनी यायचे, त्याच्यामुळं मग ट्रॅव्हलनी पण यायचे नगरपर्यंत. पण आता यावेळेस ते ट्रेननी आलेत, त्याच्यामुळं मग ते म्हणतात की तिला पण घेऊन ये, कारण की तिला ट्रेन ते खूप आवडतं. तर म्हटले की तसं पण तू येत नाही घेण्यासाठी मला, त्याच्यामुळं मग तू ये. आणि मी मी जाणार म्हणजे मग श्रीषा तर जाणारच, मग विषयच नाही तिथं. तर मग तिकडे पण जायचं आहे, पण थोडीशी ट्रेन पण लेट झाली, त्याच्यामुळे मग आता इव्हिनिंगला जायचं आहे तिकडं. आणि इव्हिनिंगलाच आता आपलं जे उद्यापन आहे, तर महालक्ष्मी यांचं जे आपण उपवास केले होते मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे, तर आम्ही दोघींनी पण धरलेले आहे, त्याच्यामुळे मग उद्यापन पण आहे. मग यावेळेस थोडं काही असं स्पेशल काही जेवण वगैरे करणार नाही, थोडासा प्रसाद वगैरेच बनवायचं चाललं आहे माझं. कारण की मग नंतर ना खूप म्हणजे काही गडबड होईल, कारण की आता दुपारी असं आहे का, दुपारी जर आली असते ना ते, तर मग इव्हिनिंगला मी फ्री असते, मग तेव्हा मग आम्ही स्वयंपाक वगैरे बनवला असता. काही एवढा काय टाईम लागत नाही तसा. पण पाऊस चालले असं की यावेळेस थोडं जेवण वगैरे म्हणजे सगळं म्हणजे एक्स्ट्राचा जर स्वयंपाक म्हटलं ना, तर मग म्हणजे असा बराच टाईम लागतो. आणि उगाच माझी घाई गडबड पण होते, लई धावपळ होते मग. आणि त्यातली त्यात शूट पण घ्यायचा असतो, त्याच्यामुळं बराचसा टाईम लागतो. पण पाहूयात तरी पण, कारण की मला एक असं पण आवडत नाही. आणि जर मी जर साधा जर नैवेद्य जर केला, तर मग मला तिकडून पण आवडणार नाही. तर पाहू आता. जसा म्हणजे जर टाईम जर असला तर मग एक तर लवकर करून स्वयंपाक, नाही तर मग डायरेक्टली त्यांना घेऊन ते आल्यानंतरच मग त्याच्यानंतर मग पाहूया. तसं मग पुढे काय होतं मग मी ते तुम्हाला तुमच्यासोबतच तसं मी शेअर करतच राहणार आहे. पण आता मॅडम उठल्या होत्या, तर म्हटलं की चला तसंच लॉगिंगला पण स्टार्ट करूयात. आणि तसं तुमच्यासोबत पण सगळ्या गोष्टी हळूहळू शेअर करता येतील. तर चला तर मग असंच कंटिन्यू राहा. तर शिशा तर उठलीच होती, तर म्हटलं लगेचच आता कपड्यांच्या घडे वगैरे लगेचच घालून घेऊयात, कारण की मग नंतर मी जसं तुम्हाला म्हटलं की फरशी वगैरे सगळं बाकी होतं आणि सकाळ सकाळ लॉगिंगला स्टार्ट केले, त्यामुळं मग फरशी वगैरे ते बाकी सगळं तसंच होतं, फक्त स्वयंपाक झालेला होता सकाळी. तर म्हटलं की लगेचच आपलं जे काय आहे ते कपडे वगैरेच्या सगळ्याच्या घड्या वगैरे घालून मग श्रीषाचे काही कपडे उन्हात वगैरे वाळू पण घालायचे असतात, त्यामुळं मग ते सगळे टाकून, कारण की नंतर मी तसे सकाळचं टाकत असते. पण आज थोडी घाई गडबड आहे, कारण की ते जर यायचे म्हटलं ना की सगळं क्लीन आणि सगळं चकाचक करून ठेवावं लागतं, नाही तर त्यांना बिलकुलसुद्धा आवडत नाही. थोडे पण इकडं तिकडं जर जाळी असेल लगेचच म्हणणार हे जाळी काढायला तुला टाईम नाही भेटला का, असं नाही का तसं नाही का. आणि त्यांना बिलकुल खरं तर आवडतच नाही, त्याच्यामुळं मग ते आल्या आल्या तेच सगळं ऐकण्यापेक्षा मग त्याच्यापेक्षा मी अगोदरच करत असले, भलेही काल जरी काढलेले असले तरी पण आज थोडासा हात मारून घेणार आहे. कारण की मग म्हणजे थोडेफार होतातच लगेच, कारण की घरात पण ना बऱ्याचशा ठिकाणी असे नाही का ते त्याचे जाळ्या बनवण्याचे ते हे आहे. त्याच्यामुळं मग ते सगळं लगेच रात्री तू म्हटलं तर जाळ्या निघतात, असं होतं कधी कधी. तर त्यापेक्षा मग ते आल्यानंतर त्यांचं कसं आहे, थोडे इकडे तिकडे कपडे वगैरे दिसले, थोडं पण थोडं असं काही मळलेलं वगैरे दिसलं, त्यांना बिलकुल आवडत नाही. त्याच्यामुळे म्हटलं की लगेच आपलं चेंज करावं. कारण की जोपर्यंत सशा नव्हती ना तोपर्यंत रूममधल्या वस्तू ना जशाच तशा राहायच्या. पण आता असं होतं ना की म्हणजे तिला म्हणजे कधी कधी ही गोष्ट म्हणजे हवी असती तर ती गोष्ट हवी असती, म्हणजे बाकीच्या इतर वेळेस तर तसंच पडतं. आणि मग ते सगळं पुन्हा भरून ठेवावं लागतं, कारण की मग इतक्या सगळ्या खेळणी तिथं एक सोबत खेळत नाही. कधी हे मागती कधी ते मागती. आणि कपडे पण म्हणा इतक्या सध्या तिला कपडे वगैरे लागतात ना का बसच. म्हणजे ते छोटे मुलं असले घरात म्हणजे मग हे सगळ्या गोष्टी आल्याच त्याच्या छोट्या छोट्या. पण आता पण ते एका जागेवर ठेवत नाही, कारण की आता ती जशी जोपर्यंत चालत नव्हती तोपर्यंत पण हे कपडे वगैरे सगळे जिथलचे तिथं घडे
घातलेले ॲज इट इज तसेच राहायचे. पण आता असं होतं ना की घड्या जरी घातलेले दिसले ना की तिथे जाणारच आणि ते सगळं खाली टाकून देणार. लगेच डायरेक्ट फरशीवर टाकून द्यायचं. बेडवर जरी काही जरी असलं ना छोटं छोटं तर ते पण सगळं खाली टाकायचं असं आहे. आणि जे वरती काही आहे साईडला पण मी तिची काही पिशवीमध्ये ना बऱ्याचशा खेळणी वगैरे सगळ्या भरून ठेवलेल्या आहेत. तर त्या सकट मागते त्या पण सगळी पिशवी लगेच खाली ओतून द्यायची. म्हणजे ते सगळं म्हणजे एक्स्ट्राने एक ना एक काम असं एक्स्ट्राचं वाढतच चालतं. माझं दिवसभर याच्यामध्येच जातो. माझा दिवस केवढा वेळ जातो मला ते पण कळत नाही कधी कधी तर. पण आता तरी व्हिडिओ वगैरे शूट करायला लागली त्याच्यामुळं असं वाटत नाही की आपला दिवस असाच वेस्ट जातोय म्हणून. आणि की काहीतरी करतोय आपण आपल्याला माहिती असं काहीतरी केल्यानंतर. पण असं जर म्हटलं ना की रेग्युलरचेच कामं त्याच टायमिंगला म्हणजे आणि तेच तेच असं वाटतं प्रत्येक दिवस हा सेमच आहे. आणि मग नंतर 2-3 दिवसानंतर आपल्याला बरोबर कंटाळा यायला लागतो. पण म्हणजे असं वाटतं काही खूप बोर झालं खूप बोर झालं आपण ह्याला म्हणतो त्याला म्हणतो. त्याच्यापेक्षा आपण जर एखाद्या कामामध्ये जर बिझी राहिलो ना तर खूप खरंच खूप भारी म्हणजे आपल्यालाच आतून खूप छान वाटतं. आणि टेन्शन फ्री रिलॅक्स वाटतं आपल्या म्हणजे असं माइंड एकदम फ्रेश राहतं. कारण की आपल्याला माहिती असतं का आपण काहीतरी करतोय म्हणून. आणि त्याच्याच म्हणजे त्या नादामध्ये आपला दिवस कुठे जातो तो सुद्धा कळत नाही. आणि असंच बिझी राहिलं ना की मग आपल्याला जास्त अशी आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी पण येत नाही जास्त तर. आणि कसे पॉझिटिव्ह थॉट येतात. प्रत्येक गोष्ट करायला आपण प्रत्येक गोष्ट असं इंटरेस्टिंगनी करतो उत्साहाने करतो. तर तसंच काही त्यामुळं मला किती मी जरी लॉगिंग जरी बंद केलं ना की मला तिथेच येते मी पुन्हा. मला असं वाटतं की मी करायलाच पाहिजे मी करायलाच पाहिजे. कारण की असा दिवस आपला असाच वेस्ट जातोय. काहीतरी करत राहायला पाहिजे. आणि कसं होतं ना की काही ना काही येत जर असलं ना तर मग असं बसून राहूशी वाटत नाही. आणि मला तर बिलकुल आवडत नाही तसं बसून राहायला पण. कारण की असं वाटतं की इकडं एवढं सगळं येतं एज्युकेशन पण झाले पण आपण त्याचा काहीतरी असं चांगला असा उपयोग केला नाही. किंवा जॉब तर मला जॉबमध्ये इंटरेस्टच नव्हता खरं सांगायचं तर. पण आता म्हणजे नाही का पण मी जॉब नाही तर मग दुसरं काहीतरी केलंच असतं. पण असं वाटतं की आता आहे त्याला जोडून हे एक बेस्ट आहे मला असं वाटलं. त्यामुळं मग मी लॉगिंगचं चूज केलं. आणि खरंच खूप मला लॉगिंग करायला खूप आवडते. म्हणजे मला पहिल्यापासून व्हिडिओ म्हणा फोटोज म्हणा घ्यायला खूप आवडतात. आणि तेच एडिट वगैरे करून पोस्ट साधे करायचे म्हटलं ना ते पण खूप खूप म्हणजे असं इंटरेस्ट वाटतं त्या सगळ्यात मला खूप आवडतात. तर त्यामुळंच मी कितीतरी वेळा व्लॉगिंग बंद करायचं ठरवलं पुन्हा चालू केलं पुन्हा बंद करायचं ठरवलं. असं आपलं त्या पहिल्या चॅनलवरती कितीतरी वेळा झालं. पण तुम्ही सगळ्यांचं जे काही प्रेम आहे जे काही म्हणजे तुम्ही सगळेजण खूप त्याला व्ह्यूज वगैरे येत होते त्यावरूनच कळत होतं की आपले व्हिडिओज वगैरे म्हणजे खूप छान आहेत. तर त्यामुळंच मी पुन्हा एकदा रेग्युलर व्लॉग घेऊन यायचा प्रयत्न करते आहे. तर आय होप की तुम्ही सर्वजण मला सपोर्ट करतात. तर आज गुरुवार होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आज. तर तुम्हा सर्वांच्या घरीसुद्धा आजच्याला मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन असेल. तर आज आमच्या घरीसुद्धा उद्यापन आहे. तर आता इथे सकाळची जी पूजा आहे जे आपण लक्ष्मीची मूर्ती वगैरे मांडून किंवा पुस्तक वगैरे मांडून करतो तर ती सगळी कळस वगैरे ते सगळं मांडून सकाळ सकाळी आवरले. तर मग सकाळीच आम्ही पूजा मांडतो. काही इव्हिनिंगला पण मांडतात वाटतं. पण मी पहिल्यापासून सकाळचंच मांडते त्याच्यामुळं मग तीही सकाळचंच मांडते. त्याच्यामुळं मग तोपर्यंत मी खिचडी वगैरे बनवत होते. तर मग इथे तोपर्यंत तिने म्हणजे माझ्या जाऊबाईंनी तर तिने पूजा मांडली तोपर्यंत. म्हणजे काय होतं की एक ना एक काम म्हणजे असं पटपट उरकत चालतात कामं. आणि उपवास जर असला ना की मग कसं दररोजच्या टायमावरती लगेच भूक लागते. त्याच्यामुळं मग आहे त्याच्या टायमावरती जेवण करायचं. त्याच्या अगोदर जे काय म्हणजे जे कामं असतात आपले पूजा वगैरे हे सगळं करून घ्यायचं. तर अशी छान अशी मस्त पूजा वगैरे मांडली आहे. आणि सकाळ सकाळ जर अशी पूजा वगैरे काही मांडली खूप छान वाटतं. 11:15 वाजलेत तुम्हाला इथून दिसत असेल. आणि आता बाकीचे काम वगैरे आवरलेत म्हणजे आंघोळ केल्यानंतर मग लगेचच मी श्रीशाला वगैरे आंघोळ घालून घेतली. त्यानंतर कपडे वगैरे ते बाकीचं सगळं काम आता आवरले. तर ती मांडत होती पूजा मांडती तोपर्यंत म्हटलं की खिचडी पण बनवून घ्यावं. कारण की आज दोघींना पण उपवास आहे त्यामुळं. आणि कसं मग लवकर पण आवडतं. आणि काय होतं की मग तिला पण घेऊन आता बघा लगेच उचलून घ्यायचं आणि बोल आता तूच बोलणार. बोल हॅलो फ्रेंड्स म्हण बरं. हॅलो फ्रेंड्स कर ना हाय कर. तू सकाळी पण नाही बोलली. बोल ना. आमची भाषा फक्त तिला आणि तिच्या छोट्या बहिणीलाच कळती. बाकी कुणाला अशी नाही कळत हे की नाही. हाय कर ना पिलू. हाय हॅलो गाईज म्हण. हा म्हण बरं हॅलो गाईज. तसं नको करू.
तसं नको करू, खाली सोड. तर म्हटलं तोपर्यंत खिचडी बनवून घ्यावं, कारण की नंतर पण लय टाईम होतो आणि गडबडीमध्ये मग बनवायची. मग तोपर्यंत श्रीषाचा पण खाण्याचा टाईम होतो. मग एक तर तिला खाऊ घालायचं की मग मी खायचं असं होतं. आणि इतकी भूक लागते ना, दर सोमवारचं जास्त तर तसंच होतं. पण तरी लवकर आवरते आणि काय होतं, लवकर आवरून मग इकडं तिकडं टाईमपास होतो. आणि मग नंतर मग 11:30 वाजले ना, मग भूक लागायला लागल्या. मग त्यानंतर मग बाकीचं म्हणजे लगेच मग खिचडीला बनवायला घेते मी, असं करते. म्हणजे हाताने थोडाफार उशीर होतो मग नंतरून. आणि इतकी मग नंतर भूक लागली ना, मग काही कळतं नाही. आणि म्हणजे सुचतच नाही आपल्याला मग काय बनवावं काय नाही. असं वाटतं का पटकन म्हणजे म्हणजे दररोजची सवय लागलेली आहे, त्या टायमाला लगेच भूक लागतेच सगळ्यांनाच. आणि त्याच्यामुळं मग म्हटलं की चला लवकर आवरत आहे तर मग लगेचच आचार बनवून घेणार आहे. कारण की इतर वेळेस पण लवकर आवडतं, पण मग मीच का नंतर म्हणते का जेवायच्या टायमाला बनवता येईल, नाही का नंतर बनवते मग नंतर मग फारच लेट होतं. आणि कसं एकदा बनवून ठेवली ना की मग तिला पण खिचडी आवडते श्रीषाला. तर मग तिची मिठाची बनवून मग तिला तोपर्यंत खाऊ घालते, कारण की तिला पण टाईम लागतोच खाण्यासाठी, 15 ते अर्धा तास लागतोच. कसा नाही म्हटलं तरी हळूहळू इकडं बघ तिकडं बघ करता करता मग. आणि मग त्यानंतर मग निवांत जेवता येत नाही. तर मग तिला जर नाही घातलं ना अगोदर, तर मग मला इतकं घाईघाईमध्ये जेवण करावं लागतं का मग म्हणजे असं वाटतं पटकन खाणी आणि लगेच तिला खाऊ घालणे असं होतं. मग ती पण लई इकडं तिकडं हे उचक ते उचक मग चालूच राहतं. आणि एकदा खाऊ घातलं मग ती तिची बरोबर खेळते पण, आणि काही सांभाळावं पण लागत नाही जास्त. तर मग म्हटलं की चला आता खिचडी बनवून घेते. आणि तोपर्यंत 11 11:15 होतीनच बनवता बनवता. आणि आमच्या आबा लाईट दररोज बंद करून ठेवते. तर आता इथे साईड बाय माझी खिचडी बनवायचं काम चाललं होतं. आणि तिकडे पूजा ही मांडत होती, त्याचं शूटसुद्धा घ्यायचं चाललं होतं. तर इथे मी थोडेसे बटाटे जे आहेत खिचडी बनवण्यासाठी, तर आधी तुपामध्ये फ्राय करण्यासाठी टाकले होते. तर म्हटलं तसेच श्रीषासाठी पण होऊन जाते. तर इथे मी बाकीचं खिचडीचं जे काय आहे वाटण वगैरे, शेंगदाणे वगैरे, कूट वगैरे करून ठेवला होता. मिरची वगैरे बारीक करून ठेवली आहे. म्हटलं की मग लगेच नंतर गरम गरम परतवता येईल. खिचडी बनवून घेते आणि बोलते तुमच्यासोबत. तर आता खिचडी वगैरे बनवल्यानंतर मी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी आले होते अगोदर. मग कसं नंतर जेवायला बसल्यावर मग लक्षात येतं की हा अरे देवाला नैवेद्य ठेवायचाच राहिला, असं कधी कधी होतं. पण आता इतक्यात माझी रेग्युलरच कशा ना कशाचा तरी उपवास येतो. म्हणजे रेग्युलर मी सोमवार धरते, तुम्हाला माहिती आहे. तर त्यामुळं मग मला आता अगोदर सवय झाली, आता अगोदर देवाला ठेवायचा, मग नंतर जेवणाला बसायचं. नाहीतर अचानक कधीतरी उपवास असला ना, मग लक्षातच येत नाही का देवाला ठेवायचं. आणि जेवण करायला बसलं ना की मग लक्षात येतं. तर इथे आमची छान अशी असं प्रसन्न वाटणारी अशी पूजा अशी मांडून झालेली आहे. तर सकाळ सकाळ अशी छान अशी पूजा मांडली ना की खूप पॉझिटिव्ह विचार येत, म्हणजे पॉझिटिव्ह असं वातावरणच पॉझिटिव्ह होऊन जातं. आणि तसेच आपल्या डोक्यात विचारसुद्धा राहतात, इतकं फ्रेश वाटतं ना की वेगळंच वाटतं काहीतरी. तर मध्ये मी काही लॉग वगैरे घेतलाच नाही. तर इथे इव्हिनिंगला डायरेक्टली शूट करते, कारण की आजच्याला मुलींना म्हणजे खूप आजच्या दिवशी खूप काय म्हणता येईल, तसं तर महत्त्व असतंच मुलींना, पण म्हणजे नाही का आजच्या दिवशी तर खूपच. कारण की जे नंबर लागले होते त्यांना इकडे जायचं तिकडे जायचं, त्यामुळं मग मी अगोदर तिथे जाऊन बसले. म्हणजे शेजारच्या घरी आल्या होत्या त्या, आणि मग त्यानंतर लगेचच मग आमच्या घरी बोलवलं त्यांना. कारण की म्हटलं मी नंतरनं मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची घाई पुन्हा, परत मुली पण रडतात, त्याच्यामुळे म्हटलं की कुठे परत या म्हणजे नाही का त्यांना बोलवण्यासाठी जायचं, मग त्याच्यामध्ये टाईम जाणार आणि मग कधी जाणार. त्यामुळं मग म्हटलं की लगेचच आमच्या घरी पण चाला. त्यामुळे मग काही गडबडीमध्ये त्याच्या अगोदर लॉग पण म्हणजे कंटिन्यू करता नाही आला मला. आणि मग लगेचच त्यांना बोलवलं. मग म्हटलं की असू द्यात आत्ता शूट घेऊयात. तर मग त्यांना बोलवल्यानंतर मग मी घाईघाईमध्ये इतकं घाईघाईमध्ये त्यांना बोलवलं की मला रव्याचा प्रसाद बनवायचा होता, तोही राहिला. आणि मग त्या आलेल्याच होत्या, तर त्यांना परत दुसऱ्या घरी पण जायचं होतं. मग आता इतक्या वेळ त्या बसत नव्हत्या, त्याच्यामुळं मग त्या बोलल्या की आम्ही जाऊन येतो तिकडं. पण म्हटलं नको, मग तिकडे गेल्यानंतर खूपच लेट आल्या असते ते. मग म्हटलं असू द्या, ते यावेळेस तसं पण जेवण बनवलंच नव्हतं, त्याच्यामुळं म्हटलं की जाऊ द्या, यावेळेस मग फक्त आपली घरगुती साखर आणि शेंगदाण्याचाच प्रसाद त्याच्यावरती ठेवला. मेन तर केळ आणि एखादं फळ द्यायचं असतं त्याच्यात, जे आपल्याला आवडतं ते फळ. आणि ते पुस्तक द्यायचं असतं, मेन महालक्ष्मीची जे कहाणी वाचतो त्याचं पुस्तक द्यायचं असतं, तर ते देतात आमच्या इकडे. तर मग इथे श्रीषा मॅडम पण पहा, त्यांच्यामध्ये खूप इतका तिला आनंद झाला होता ना, त्या सगळ्या आल्या होत्या त्या. आणि एक तर तिच्यासोबतचीच होती, तर त्याच्यामुळे तिला आणखीनच खूप छान वाटत होतं. तर त्यांना या प्रत्येकीला आवाज देऊन, म्हणजे आतमध्ये येतच होत्या तरी पण त्यांना आवाज देऊन म्हणत होती का या इतकी मोठ्याने म्हणत होती की बस. तर आता इथे त्यांच्यात ती बसत पण नव्हती. मी काय करते ते पण पाहायचं आणि त्यांच्यात मध्ये पण त्या जसं करतात तसं पण करायचं, असं चाललं होतं. तर
तर गुरुवारची उद्यापन झाली आपली आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो फौजींना घेण्यासाठी. तर मग त्यानंतर मुली गेल्यानंतर मी लगेच स्वयंपाक वगैरे काही गडबडीमध्ये बनवून घेतला आणि श्रीशाला खाऊ घातले. तर मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की सकाळी की आज फौजी पण येणार आहेत, तर तेच आम्ही त्यांना घेण्यासाठी मग निघालो होतो. तर भरपूर टाईम झाला होता, घाई आवरलं सगळं आणि त्यांना आणण्यासाठी निघालो. कारण की म्हणजे प्रत्येक वेळेस असं होतं ना की ते फ्लाईटने यायचे त्यावेळेस मग पुण्यामध्ये उतरायचे, त्यामुळं आपण तिकडं तर नाही जाऊ शकत. मग डायरेक्टली ते घरी यायचे. मग घरी आल्यानंतर मग श्रीशाला कळायचं की ते आलेत म्हणून. पण त्यांचं आदल्या दिवशीपर्यंत चाललं होतं की तिला घेऊन ये, तिला घेऊन ये आणि तू पण ये. कारण की मी कधीच त्यांना रिसीव्ह करण्यासाठी अजून गेलेच नव्हते. सोडवण्यासाठी आम्ही सुरुवातीला मी गेलेली 1-2 वेळेस गेले होते. पण त्यानंतर मग श्रीशा लहान होती, त्याच्यानंतर मग मी गेलेच नाही. आणि त्यानंतर डायरेक्टली यावेळेस मग रिसीव्ह करायला गेलो. कारण की यावेळेस ते नगरमध्ये येणार होते आणि ट्रेनने आले होते यावेळेस. तर त्यामुळं आणि ट्रेन पण थोडीशी लेट झाल्यामुळं मग आम्हाला भरपूर टाईम पण भेटला. म्हणजे माझं सगळं आवरून मग श्रेयाचं खाणं वगैरे करून मग त्यानंतर आम्ही निघालो. तर जाऊस्तोपर्यंत पण भरपूर म्हणजे टाईम तर गेलाच. पण ट्रेन पण खूपच म्हणजे जवळ आल्यानंतर खूप लेट आले, त्यामुळं इतका टाईम झाला. आणि असं मग त्यानंतर पण असं त्यांचं म्हणणं होतं की तू म्हणजे तू तिला घेऊन ये म्हणून घ्यायला. तर मग मी आज सकाळी असं त्यांना म्हटलं की मी नाही येत म्हणून, कारण की तुम्ही घरीच येणार, मी असं म्हटलं मुद्दामून. कारण की म्हटलं की त्यांना सरप्राईज देऊयात तिथे जाऊन, की म्हणून मी म्हणत होते की श्रीशाच येईन फक्त, मी नाही येत. कारण की मग तसं पण तुम्ही घरीच येणार आहेत म्हटलं आणि जाऊच तोपर्यंत तर काय जाताना तर मग आले असते म्हटलं जायच्या वेळेस, मग येताना आता काय तुम्ही घरीच येणार आहे. तर आता पण आम्ही तिथे गेल्यानंतर मग त्यांचे रिॲक्शन कारण की एकदम सिंपल एकदम साधा चेहरा होता. आल्यानंतर पाहत येत आम्ही होतो गाडीमध्ये. तर आता श्रीशा मॅडमचं बघा लगेचच पप्पांकडे जाऊन बसली आणि माझ्याकडे येत पण नव्हती. आणि म्हणजे ती आता या वेळेसपासून ती ओळखायला लागली जास्त, मागच्या सुट्टीपासून तरी जास्त. कारण की त्या अगोदर तिला जास्त कळत नव्हतं आणि ते जरी आले ना तरी त्यांच्याकडे ती जात नव्हती. तर आता इकडे पहा, फक्त हसत होती, फक्त स्माईल देत होती, बोलत नव्हती, काहीच नव्हती. इतकी झोपेत होती ती पहिल्यांदा. पण त्यांच्याकडे गेल्यानंतर तिची झोपच गेली लगेच आणि म्हणजे लगेचच हसायला लागली. मग नाहीतर मग तिला बराच वेळ लागतो झोपेतून हे का होण्यासाठी. पण पप्पांना बघितल्या लगेच हसायला लागली, लगेच त्यांच्याकडे गेली पण. पण ते बोलत होते तरी पण मग काही जास्त काही बोलत नव्हती, फक्त शांततेत फक्त ऐकत होती, हसत होती. तर आजच्या ब्लॉगला मी इथे एंड करते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया मग अशाच एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.